सध्या कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा पुण्यात गोळीबार करून निगरून हत्या झाल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. असं असतानाच पंढरपूर जवळील आष्टी या गावामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास 2 युवकांवर अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान सिद्धेश्वर नाईकनवरे आणि त्याचा मेहुणा आदित्य व्यवहारे हे दुचाकीवरून आष्टीकडे येत असताना मागून आलेल्या अज्ञात दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्यांना काठीने मारून गाडीवरून पाडले. पंढरपूर कुर्डवाडी रोडवर आष्टीजवळ काल रात्री 9:30 वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याने परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं. दैव बलवत्तर म्हणून गोळीबार झालेले दोघेही या हल्ल्यातून बचावले आहेत. हा हल्ला कौटुंबिक वादातून झाला असल्याचा पोलिसांना संशय असून घटनास्थळावरून 2 जिवंत काडतुसं पोलिसांना मिळाली आहेत. काल रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान सिद्धेश्वर नाईकनवरे आणि त्याचा मेहुणा आदित्य व्यवहारे हे दुचाकीवरून आष्टीकडे येत असताना मागून आलेल्या अज्ञात दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्यांना काठीने मारून गाडीवरून पाडले. यानंतर या अज्ञाताने आपल्याकडे गावठी कट्ट्यातून त्यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या. प्रसंगावधान ओळखून त्या दोघांनी गोळ्या चुकवत शेजारच्या उसात धाव घेतली. दरम्यान या मार्गावरून दुसऱ्या मोटरसायकली आल्या आणि अपघात झाल्याची समजूत थांबताच हल्लेखोरांनी पळ काढला. यामुळे या जीवघेण्या हल्ल्यातून सिद्धेश्वर नाईकनवरे आणि आदित्य व्यवहारे यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून प्रथमदर्शनी हा हल्ला कौटुंबिक वादातून झाला असल्याचा अंदाज मोहोळ पोलीस स्टेशन